सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगने रांगत गुलगुला बोलत असुर रुळत पायातळी नामामने हाते लोणियाचा उंडा गवळणी त्या तोंडा भुललिया रंगने रांगत गुलगुला बोलत असुर रुळत पायातळी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम तरी चरणा टंकाची उतर चरण टंकाची उतर चरण टंकाची जय शब्दारे कथेचा विस्तार ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कार आता वंदो रंगभूमिका कीर्तने उभी होती त्या लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत देवा आदि देवा जगत्रय देवा 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 जगत्रय देवा देवा जगत्रय हरे शिवा लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहीर दुःखाची निवृत्ती सुखाची ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत गुलगुला बोलत
आसूर रुळत पाया तळी. आज आपल्या या बावटाणा गावी प्रातिवार्षिक स्वरूपामध्ये संपन्न होत असणार आपले हे पारमार्थिक अनुष्ठान याही वर्षी अतिशय श्रद्धेनं, भावनेनं, निष्ठेनं, प्रेमानं आपण सर्वजण मंडळी एकत्रित येत मानवी जीवनाचा हेतू सफलतेकडे वाटचाल करावा, जीवनाची धन्यता अनुभवता यावी आणि जीवन सार्थक व्हावं या हेतून आपण पारमार्थिक साधनेमध्ये रत आहोत. माणसाची जी माणसाकडून कर्म अपेक्षित आहेत, परमात्म्याला माणसाकडून जी कर्म अपेक्षित आहेत ते आहे परमार्थ. आणि परमार्थातली वृत्ती अखंड टिकून राहण्याकरता कीर्तन ऐकावी लागतात. आपलं जीवन जर योग्य दिशेनं जावं असं वाटत असेल, आपल्या जीवनाला धन्यता मिळावी असं वाटत असेल, आपल्या जीवनाला जर आनंद प्राप्त करायचा असेल तर ती आनंदाची अनुभूती ही संत विचारानं प्राप्त होत असते. ते संत विचार ज्या माध्यमानं आपल्यापर्यंत पोहोच होतात त्याचं नाव कीर्तन आहे. मानवी जीवन आणि मानवी जीवनातल्या धन्यता या दोन गोष्टीचा विचार करत असताना संतांच्या विचाराचा आचार आपल्याकडून जर घडला तर आपलं जीवन एक तर आदर्शवत आणि धन्यवत असतं. जीवनाचा आदर्श निर्माण व्हावा वाटत असेल, जगाच्या पुढे आदर्श वाटणारं जीवन आणि आपल्या मनाला आदर्श वाटणारं जीवन याच्यात फरक आहे. काही माणसं जगाच्या पुढे आदर्श वाटत असली ती आदर्श असतातच का हा मोठा प्रश्न आहे. मात्र प्रत्येकाच्या मनाला प्रत्येकाची कर्म माहित असतात. त्यामुळे आपल्या मनाला आदर्श वाटणारं जीवन जर घडावं वाटत असेल तर ते संत विचाराशिवाय अशक्य आहे. ज्या वेळेला भारतातली तरुणाई संतांच्या विचाराप्रमाणे कर्म करू लागली त्या वेळेला त्या तरुणाकडून केलेली ती कर्म ही जगाच्या पुढे आदर्श कर्म आहे. छत्रपती शिवाजीराजासारखा महापुरुष ज्या वेळेला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर यांच्या विचाराप्रमाणे कर्म करू लागतो त्यावेळेला त्या महापुरुषानं केलेली ती कर्म जगाच्या पुढे आदर्श आणि एक इतिहास ठरत असतात. आणि म्हणून भारतीय तरुणांचा इतिहास पाहिला तर भारतीय तरुणांनी संपूर्ण जगतामध्ये जो आदर्श ठेवलेला आहे ते आपल्या जीवन जगत असताना ते जीवन कसं जगलं पाहिजे आणि ते संत विचारानं प्रेरित कसं असलं पाहिजे हे जगून दाखवणारी भारताची तरुणाई जगाच्या पुढे एक आदर्श आहे. कारण भारतीय संत परंपरेचं वैशिष्ट्य असं आहे की भारतीय संत परंपरा ही जीवनाला धन्य बनवते. म्हणून भारताच्या तरुणांचा आदर्श आज आपल्याला वाटतो नव्हे जगाला वाटतो. जरा कल्पना करा, आपल्या पित्यानं निर्माण केलेलं साम्राज्य त्या साम्राज्याचं रक्षण करत असताना प्रत्येक क्षणाला वाटायला आलेल्या लढाया त्या लढाया लढत असताना पाठीमागल्या तरुणांकरता काहीतरी विचार शिल्लक राहावा म्हणून तेवढ्याही घाईमध्ये 2 संस्कृतचे ग्रंथ आपल्या हातामध्ये समर्पित करत आपली धर्मनिष्ठा प्रतिपादन करत आपल्याला सळ्या डोळ्यामध्ये झेलत मृत्यूला आलिंगन देणाऱ्या धर्मवीर संभाजीराजाची ही भूमी आहे. आणि म्हणून या भूमीचा जो गौरव आहे तो संत विचारानं गौरविलेला गौरव आहे. आणि ते विचार तरुणांच्या मनापर्यंत पोहोचवणं, ते विचार जिवंत ठेवणं, त्या विचाराचा जागरण अखंड करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून सप्ताह काही काम नाही म्हणून काम नाही. सप्ताह असलं तर सप्ताकडे यावं लागतं. कीर्तन परंपरा, सप्ताह या गोष्टी या आमच्या पूर्वजांनी ज्या जपलेल्या आहेत, जो ठेवा दिलाय आमच्या हातामध्ये तो विनाकारण नाही. त्याच्या पाठीमागे भूमिका अशी आहे, सदाचारी समाज आम्हाला निर्माण करायचा आहे. समाजातली एकता, समाजातली आनंदता, समाजातली विकार वृत्ती, त्या विकार वृत्तीचा अंत आणि समाजातली शांती प्रस्थापित करण्याकरता संतांची विचारधारा आहे. म्हणून ज्ञानोबा तुकोबारायांनी आपलं जीवन ज्या विचारानं खर्ची घातलं, जो विचार तरुणांच्या मनामध्ये बिंबवायचा आहे आणि तो विचार आम्ही जिवंत ठेवलाय. म्हणून आजही आपण शांत आहेत आणि महाराष्ट्रही शांत आहे, भारतही शांत आहे. हे लक्षात घ्या, ही संत विचाराची देण आहे. आणि म्हणून
त्या विचाराचा जागर करण्याकरता सप्ताह आहे. म्हणून कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे काय टाइमपास नाही, कीर्तन म्हणजे काही स्पर्धा नाही. एक वाक्य वापरतो, आपल्या जीवनाचं नर्तन होऊ नये असं वाटत असेल तर कीर्तन. नाहीतर हे कलियुगामध्ये माणसाला कलियुग नाचवतोय. आज भयानक कलीची विकृती आहे, भयानक प्रभाव आहे. आणि या कलीच्या प्रभावामध्ये हे जीवन कली आपल्या तालावर समाजाला नाचवतो. त्याच्यातून वाचायचं असेल तर कीर्तनाकडे यावं लागतं. म्हणून आपल्या ग्रामस्थांनी सर्वच मंडळी एकत्रित येत हा महोत्सव संपन्नतेकडे नेलेला आहे. आज काल्याची कीर्तनाची सेवा आहे. काला म्हणजे सांगता. काला झाला की सप्ताह संपला. पुन्हा जर महाराज आला तर मग का आला असं विचार जमत नाही का? जमत नाही. का जमत नाही? त्याचं कारण आहे. आपल्या जीवनाचा हेतू आहे काला आणि तो साध्य करायचे म्हणून पुन्हा पुन्हा आपल्याला या काला प्रतिकात्मक करावा लागतो. पुन्हा पुन्हा का? त्याचं एका वाक्यात सरळ उत्तर आहे, एकदा सांगितलेलं आपल्याला कळत नाही म्हणून. एकदा सांगितलं जर लक्षात आलं असतं तर पुन्हा पुन्हा सांगायची वेळ आली नसते. म्हणून पुन्हा पुन्हा काला आहे. आणि या काल्याच्या निमित्तानं चिंतन करत असताना नामदेवरायांचा अभंग आहे. नामदेवराय देवाचे प्रेमळ भक्त आहेत. देव ज्यांच्यावर प्रेम करतो ते भक्त आणि देवावर जे प्रेम करतात ते भक्त. भक्ताचे दोन वर्ग लक्षात घ्यावे लागतात. मात्र हा जगाचा मालक ज्या नामदेवरायावर प्रेम करतो, नामदेवराय एवढं प्रेम दुसऱ्या संतांना मिळालं नाही महाराज. सगळी देवाचीच आहे. देवावर प्रेम करतात, देव बी सगळ्यावर करतो, पण नामदेवराव एवढं नाही. म्हणजे कसं, एखाद्या आईला 5 लेकर आहे. नानी नानी काकी काही म्हणा. महाराजांचं प्रमाण आहे. प्रेम सगळ्यावर करते, पण त्यातल्या त्यात थोडं धाकट्यावर असतच. तस नामदेवराय भगवान परमात्म्याचं प्रेम सगळ्या संतांवर आहे. सगळी संत परमात्म्याचीच लेकर आहेत, पण त्यातल्या त्यात नामदेवावर प्रेम विशेष आहे. किती प्रेम असावं देवाचं. ज्ञानोबराय आले पंढरपूरला, दर्शन केलं, देवाला भेटले, 2 दिवस राहिले आणि मग एक दिवशी देवाकडे गेले. म्हणजे देवा जी मला जरा बोलायचं. बोला ना म्हणे. माझ्या मनात असं आलंय, काय तीर्थयात्रा करावी म्हणतो, जरा देवदर्शन करावं, जावं तिकडे गंगा, इकडे बद्रीनाथ केदारनाथ, जरा ते दर्शन करावं अशी इच्छा आहे. देव म्हणले बाबा
चांगली इच्छा आहे, तीर्थयात्रेला गेलो पाहिजे, हातपाय चलते तोपर्यंत तीर्थयात्रा केली पाहिजे, आनंद आहे, जायला पाहिजे, चांगलं आहे माऊली, तुमच्या मनात आलं चांगलं आहे, जा, काही अडचण नाही, तीर्थयात्रा करा. ज्ञानोबा म्हणजे माझं ऐका की अगोदर, तीर्थयात्रेला जावं वाटते, मला जाण्याची इच्छा आहे, मी जाण्याच्या तयारीत आहे, मग पण काय, मला असं वाटतंय नामदेवाला बरोबर घेऊन जातो. असं म्हणल्याबरोबर देवाचा चेहरा पडला, थोड्या डोळ्यात पाणी आलं. ज्ञानोबा म्हणले आता चुली गप्पा पाहणार होतात की तीर्थयात्रा केली पाहिजे, चांगलं असतंय, करावंच लागते, चांगलं आहे ना. आता काय झालं, आता का चेहरा का सुकला, डोळ्यात का पाणी आलं. देव म्हणले माऊली ज्ञानोबा जी तीर्थयात्रा केली पाहिजे रे, जायला पाहिजे, सगळं खरं आहे, पण तुम्ही नामदेवाला बरोबर न्यायचं म्हणल्यावर जरा डोळ्यात पाणी आलं का. अरे म्हणजे माझ्या नामदेवाला जरा लांब जाऊ दे वाटत नाही माझ्यापासून. किती प्रेम असेल याची कल्पना करा. तीर्थवळी बघा, मी सगळं मला सांगायचं नाही, माझं काल्याचं कीर्तन आहे, आजचा तो विषय नाही. नामदेवराय थोडेसे देवापासून दूर जातात म्हणल्यावर नामदेवरायच्या डोळ्यात पाणी येतं, म्हणजे नामदेवावर किती प्रेम असेल. म्हणून नामदेवरायचे प्रेम भांडारी, पांडुरंगाचे प्रेम भांडारी म्हणजे नामदेवराय. त्या नामदेवरायाचा हा अभंग आहे. नामदेवराय या अभंगाच्या द्वारे परमात्म प्राप्तीच्या नंतर होणारी अनुभूती जगाच्या समोर प्रगट करतात. विठाला 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 काय आहे जीवनाची पूर्णता ही परमात्म दर्शनात आहे. आणि परमात्म दर्शनाकरता साधना करणं हे माणसाचं कर्तव्य आहे. आणि त्याच्या पुढचं वाक्य आहे का, परमार्थ साधने करताच मनुष्य जन्म आहे. विठाला 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 विठाला. आणि आणखीन एक मुद्दा सांगतो चलत चलत, परमात्म्याच्या प्राप्ती करता तुम्ही जे बी काही कराल तोच परमार्थ आहे. दुसरा परमार्थ नाही. मांस विकणं काही परमार्थ आहे का. विकू लागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे. सावता बाबा पंढरपूरला नाही गेले, खुरपीतच बसले, पण तोही परमार्थ ठरला. मला विस्तार जास्त करायचा नाही. माझा मुद्दा तेवढा आहे की परमात्म्याच्या प्राप्ती करता जी जी साधना करतो तो परमार्थ आहे. कारण परमात्म्याची प्राप्ती हेच जीवनाचं साध्य आहे. जे बी करायचंय ते करा, पण मनात एकच इच्छा असली पाहिजे की मला परमात्मा दर्शन झालं पाहिजे. आणि जोपर्यंत परमात्म्याचं दर्शन होत नाही तोपर्यंत जीवनाची सफलता प्राप्त होतच नाही. आणि परमात्मा एक तर शिरकत आहे तरी कमी कर. परमात्मा दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जीवन सफल होत नाही. आणि परमात्मा दर्शन झालं रे झालं की जीवनाची सफलता आहे. आज हे संसार सफल झाला.
संसाराची सफलता कशात आहे? परमात्म दर्शनात. आजी संसार सुफल झाला गे माय. कशामुळं? देखील पाय विठोबाचे. मग परमात्म्याच्या दर्शनातच सफलता का? त्याचं कारण सांगतो. आयुष्यभर तुम्ही ज्याच्या करता मर 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 करताय ते परमात्म्याच्या दर्शनातच मिळते, दुसऱ्या कशातच मिळत नाही. कशा करता मरमर करता? कशा करता? मध्ये सुख देण्याचं सामर्थ्य नाही. आणखीन एक मुद्दा आहे का? सुखाचा जो विचार आहे ना महाराज, तो परिस्थितीवर नसतो, तो वृत्तीवर असतो. परिस्थिती बदलून मी सुखी होईल असं जो म्हणतो तो जन्मच्या जन्म गेला तरी सुखी होऊ शकत नाही. राजा रावणानं परिस्थिती बदलण्याकरता किती प्रयत्न केली, तर त्याच्या प्रतिज्ञेत स्वर्गाला शिडी लावील, समुद्राचं पाणी गोड करील आणि सोन्याला सुगंध आणील. परिस्थिती बदलून सुखी होण्याकरता रावणानं आटोकाट प्रयत्न केले. घराच्या घर सोन्याची बांधली, हजारो राण्या आणून ठेवल्या, ती कमी पडली म्हणून सीता नेली. मंदोदरीच्या पुढे सीता उभा करायच्या सुद्धा योग्यतेची नव्हती दिसायच्या बाबतीत. एवढी मंदोदरी सुंदर आहे. रामायणातलं वर्णन आहे का? मंदोदरी किती सुंदर आहे ती. या सगळ्या गोष्टी असताना रावणाला ज्या सुखाकरता तो प्रयत्न करत होता तो मिळत नव्हता. कारण सुख हे परिस्थितीवर अवलंबून नाही, ते आपल्या वृत्तीवर अवलंबून आहे. मी जो मुद्दा मांडते त्याचं चिंतन लक्षात ठेवा. परिस्थिती बदलणं आपल्या हातात नसतं. रावणानं प्रतिज्ञा केल्या पण पूर्ण करता आल्या नाही. त्याचं कारण आहे प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, फळ देणं त्याच्या हातात आहे. व्यवसाय निमित्त फळ मी या वर्षी असं करेल, नाही होणार. जे होणार तेच होणार. होत नाही का? त्याच्या हातात त्या गोष्टी नाहीत ना. परिस्थिती बदलणं हातात नाही, ते प्रारब्धाच्या हातात आहे. ते आपल्या आताच्या प्रारब्धाच्या नाही. पुन्हा ते आणखी डबल आहे का? काही माणसं म्हणतात माणूस एवढा आता भजन करतो, एवढं परमार्थ करतो, एवढं देवदेव करतोय, कल्ल भोगायचंय. हे केलेलं पुढे मिळेल ना, आता मिळत नाही. आता त्याचं अवलंबून नसतं. पण काय असतं बघा, ज्यावेळेला परिस्थिती दुःख देते त्यावेळेला वैराग्य निर्माण झालं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा एक वाक्य फक्त लक्ष देऊन ऐका. परिस्थिती बदलल्यानंतर वैराग्य निर्माण झालं आणि निर्माण झालेलं वैराग्य जर परमात्म चिंतनात लागलं तर ती व्यक्ती जगद्गुरु तुकोबाराय बनते. विठाला महापुरुषाची कथा सांगतो तुम्हाला. जीवनामध्ये आले गौतम बुद्धाचं चरित्र आहे, लक्षात घ्या. महात्मा गौतम बुद्ध झाले. परिस्थिती ज्यावेळेला दुःख देते, मी माझं वाक्य काय होतं ते वाक्य लक्षात घ्या. परिस्थितीचं आलेलं दुःख पाहून मनाची झालेली विरक्तता आणि निर्माण झालेली ती विरक्तता ज्या वेळेला आनंदाच्या शोधाकरता निघते त्यावेळेला त्याला जे मिळतं ते परमात्मा तत्व मिळतं आणि तो जगाला देण्याकरता एक महात्मा महापुरुष बनत असतो. जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं, संसारातली परिस्थिती सुधारण्याचा खूप प्रयत्न केला, खूप मिरच्याचा धंदा केला, सगळं केलं, दुःख वाट्याला आलं.
परमात्म्यानं धन दिल्यानंतर काय होतं, परमात्म्यानं सुंदर स्त्री दिल्यानंतर काय होतं, त्याचा एक अभंग दिलाय तुकोबऱ्याने. मी ते आता सगळा विस्तार करत नाही. आणि मग तुकोबऱ्या म्हणले, बरं झालं देवा, मला बाईल कर्कशा दिलीस, माझं मन तिच्यापाशी लागलं नाही. आणि तुकोबऱ्यांनी संसारातून मन काढलं. आणि एक दिवस तुकोबऱ्या निघाले. हे सगळं तुकोबऱ्यांनी बघितलं आणि विणा उचलला, चिपळ्या घेतल्या आणि नीट गोरड्या आपलं रामचंद्र डोंगरावरती आले. आणि गुहेमध्ये जाऊन, जंगलामध्ये जाऊन बसले. आणि बसल्यानंतर परमात्मा दर्शनाची आस मनामध्ये ठेवून परमात्म्याच्या चिंतनाला सुरुवात केली. विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला. अन्न पाण्याचा त्याग केला. कधी कधी वाईट वाटतं की माणसं परिस्थिती आपल्या विरोधात गेली की प्रतिकूल तत्त्याकडे जायचा विचार करतात. आणि त्याच्यापेक्षा जाऊन डोंगरात भजन करून परमात्मा मिळव ना. आत्महत्या करणाऱ्या माणसाची मुक्ती कधी होत नसते, कारण त्याला भूत पिशाचे म्हणून भरकटत फिरावं लागतं. आत्महत्या काही समस्येचा उपाय आहे. जरी आता विस्तार करत नाही, मला काल्याचं कीर्तन आहे. आणि मग 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. 15 दिवसात पांडुरंग परमात्म्याचं दर्शन. सुरुवातीला भुजंगाच्या रूपात आले देव. भुजंगाच्या स्वप्नात सांगितलं, अहो मी आलोय महाराज, भुजंग बनून आलोय, भुजंग बनून. तुकोबऱ्या म्हणले, सर्प विंचू नारायण मला माहिती आहे, मी भुजंग बघायला बसलोय काही नाही. भुजंगा देव आहे माहिती मला, ते बघण्याकरता नाही बसलो. मग जे सुंदर तुझं रूप आहे ते मला दाखव. करकटावरी तुळशीच्या माळा, ऐसे रूप डोळा दावे हरी, ते रूप मला बघायचं आहे, दुसरं नको. मग परमात्म्याचं दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर अनंत जन्माचा सीन गेला. आनंदानं वृत्ती फुलून गेली. कारण परमात्मा दर्शनामध्ये अनंत जन्माच्या दुःखाची निवृत्ती आहे आणि त्याच्या दर्शनामध्ये सुखाची अनुभूती आहे. नामदेवराय पहिल्या चरणात दुःखाची निवृत्ती, सुखाचं सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचं
परमात्म्याचं दर्शन झालं की दुःखाची निवृत्ती होते आणि सुखाचे ते सुख. कारण त्याचं दर्शन झालं की तिथपर्यंत केलेली धावाधाव शांत होते, वृत्ती निवांत होते. जे कष्ट केलं त्याचं चीज वाटतं, फिटले ते धनी येणे काळे. त्या परमात्म्याला बघितल्याबरोबर आनंदाची अनुभूती. ज्या वेळेला त्या गवळणीने गोकुळामध्ये भगवंताला पाहिल्याबरोबर त्या गवळणीचे शब्द बघा. होते बहुत दिवस अर्थ वागविले, ते आजी अकस्मात फळ देऊ आले. दृष्टी श्रीहारीची देखिले पावले, घेतले जन्म त्याचे सार्थक झाले हो. धन्य ही आनंदाची, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. दृष्टी देखिला यशोदेचा बाळ हो. धन्य ही आनंदाची. अनंत जन्म केलेली जी सायास आहेत, खूप दिवस परमार्थ केला. देवाचं दर्शन एका वारीनं एका पंक्तीनं होते होय. जन्म पुण्य करावं लागतं. एका 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 पंक्तीनं एका दिवसानं होत नाही ते. जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी तेव्हा या विठ्ठले कृपा केली. त्या गवळणी म्हणतात काय, त्या परमात्म्याला पाहिल्याबरोबर त्या गवळणीचा भाव आहे. अनंत जन्म आम्ही साधना केली होती. काही हे बिरडे पिटेल, काही तो स्वामी भेटेल. जीवनामध्ये परमात्मा दर्शन झालं पाहिजे हो एकदा तरी. अनंत जन्म आमच्या मनात भावना आहे, कधी परमात्मा भेटल, कधी परमात्मा भेटल, कधी परमात्मा भेटल. आणि आज या जन्मामध्ये आम्हाला परमात्म्याचं दर्शन झालं. अनंत जन्म केलेली साधना फलद्रूप झाली आणि त्याच्याकरता जे कष्ट घेतले, जे दुःख घेतले, त्याची निवृत्ती झाली. दुःखाची निवृत्ती आणि सुखाचं ते सुख परमात्मा दर्शन आम्हाला घडलं. म्हणून लक्षात ठेवा, जिवंत जाणारच आहे हो, कोण राहणार आहे. बघता 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 गवऱ्या पुढे गेल्या तरी आणखीन आम्हाला देवाचं दर्शन होत नाही. जाऊ द्या, त्याच्या पुढचं वाक्य आहे का, देवाचं दर्शन सोडा, देव दर्शन देवा असं तरी कोणाला वाटतंय? वाटत नाही. त्या गवळणी म्हणल्या आम्ही अनंत जन्म पुण्य केलं, आम्हाला परमात्मा भेटला. आणि मग त्याला बघितल्याबरोबर काय अवस्था झाली, सुख मिळालं. सुखाचं ते सुख प्राप्त झालं. कशामुळे? पाहता श्रीमुख गोविंदाचे. त्या गोविंदाचं श्रीमुख पाहिलं म्हणून आम्हाला सुख झालं. मग महाराज म्हणले त्याच बघितल्यावर कसं झालं, दुसऱ्या कोणाचं बघितलं तर जमायचं नाही का? काही माणसं हुशार असतील ना मध्येच फाटा काढायला. अधरम मधुरम वदनम मधुरम मधुराधिपतेर अखिलम मधुरम. भगवान परमात्मा गोजीरवान आहे, त्याचं स्वरूप सुंदर आहे, तो देखणा आहे, ते पाहिल्याबरोबर वेद लावणार आहे. पाहिला पाहिला वेद लावी
परमात्मा कसा आहे, पाहिल्याबरोबर वेद लावतो. मग पाहिला म्हणलं की मग पाहिला, पण वेद लावला म्हणलं की वेद लागला. पाहिली या वेद लावी बैशी जीवे जडवणी. आणि मग तो जो परमात्मा आहे. बरं, आणखीन मुद्दा एक ऐका. आपला चेहऱ्याचं तर सामर्थ्य नाही. नित्य नवा आनंद ओवाळिता श्रीमुख. काय माग काकड्यावाले सांगा की आता अडकले आमचं गोंगड. रोज नित्य नूतन तत्व आहे. नित्य नवा आनंद प्राप्त होतो. एक आणखीन दुसरा मुद्दा आहे का. कोटे ब्रह्म हत्या मुख पाहता जाती म्हणून दुःखाची निवृत्ती. सुखाचे ते सुख पाहतात श्रीमुख गोविंदाची. मग तो जो परमात्मा आहे त्या गवळणीने गोकुळामध्ये कसा बघितला. दुसऱ्या चरणात रंगनी पाहिला गोकुळात त्या गवळणीने. पण कसा बघितला. रंगणी रांगत आणि गुलगुला बोलत. भगवान परमात्मा